Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.1 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 21 वर प्रॅक्टिस सेट 2.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 5 सब क्वेश्चन्स इथे आपल्याला विचारलेले आहेत. यातील हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. हा क्वेश्चन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा आहे ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा आपल्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण क्लिअर करून घेतलेल्या आहेत. ज्या मुलांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा इथे एक आय बटन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. आणि मी इथे रिकमेंड करेल की मुलांनो प्लीज आधी तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामुळे तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. जर तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतील तर मात्र सिम्पलेस्ट क्वेश्चन सुद्धा तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटू शकतो. आणि जर कन्सेप्ट या क्लिअर असतील तर डिफिकल्ट मधला डिफिकल्ट क्वेश्चन जरी तुम्हाला एक्झाम मध्ये आला, कोणी विचारला, तरी त्याचा आन्सर मात्र तुम्ही फार इझिली देऊ शकता. सो कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. सो लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. या टाईपचा क्वेश्चन आपण क्लास 8 मध्ये असताना सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. मला माहितीये थोडासा विसर पडला असणार आहे, पण डोंट वरी, मी आहे ना तुम्हाला आठवण करून द्यायला. हे पहा, आता हे जे सगळे नंबर्स इथे 5 नंबर्स आपल्याला दिलेले आहेत, कसे आहेत? रॅशनल नंबर्स आहेत. रॅशनल नंबर्स ओळखण्याची कोणत्या 3 आहेत रूल्स, कोणते आहेत की दिलेला नंबर हा रॅशनल नंबर आहे की नाही तो कसा ओळखायचा? तर तो नंबर न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजेच एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये आहे की नाही ते पाहायचंय. सो इथे जे 5 नंबर्स दिलेले आहेत ते सगळे एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये आहेत. त्यानंतर ना सेकंड काय बघायचंय? आपल्याला डिनॉमिनेटर बघायचं आहे. डिनॉमिनेटर जर 0 असेल तर दिलेला नंबर हा रॅशनल नंबर नसतो. इथे सगळ्यांचे डिनॉमिनेटर 0 नाहीयेत, सो हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत. त्याचबरोबर आणखीन तिसरी एक गोष्ट आपल्याला बघायची असते, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही पण इंटिजर्स आहेत का? तर आणि तरच या 3 कंडिशन जर फुलफिल झाल्या तर आणि तरच दिलेला नंबर हा रॅशनल नंबर असतो. सो इथे आपल्याला काही रॅशनल नंबर आहे की नाही हे ओळखायला सांगितलेलं नाहीये, पण आपण रिवाइज करतोय, गोष्टी विसरायला नको की नाही, म्हणून रिवाइज करतोय. सो हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत आणि या रॅशनल नंबरला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये चेंज करायचंय. सो चला करायला घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन आहे 127 अपॉन 200. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स आहेत. सो चला आधी फर्स्ट मेथड पाहून घेऊयात. हे पहा, काय करायचंय? डिव्हिजन करायचंय की नाही. डिनॉमिनेटर म्हणजे काय असतो? आपला डिवायझर असतो आणि जो न्यूमरेटर असतो तो काय असतो? डिव्हिडंट असतो. सो न्यूमरेटरला राईट करायचं आहे डिव्हिडंटच्या जागी, डिनॉमिनेटरला राईट करायचं आहे त्याच्या जागी, हो की नाही, कारण तो डिवायझर आहे. सो 200 ने आपल्याला 127 ला डिवाइड करायचंय. अरे बापरे, 127 तर हा छोटा नंबर आहे 200 पेक्षा, मग कसं डिवाइड करणार? तुम्हाला माहिती आहे. आणि जर लक्षात येत नसेल, आठवत नसेल तर मी इथे तुम्हाला सांगते. आधी काय करायचं आपल्याला? आता हा छोटा नंबर आहे की नाही, मग 0 ने आधी भाग घालून घ्यायचा आहे. सो 200 0 जार 0. सो 127 मधून 0 सबट्रॅक्ट करायचा, किती आला? 127. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? तर इथे कोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट घ्यायचा आहे. एक डेसिमल पॉइंट घेतला की प्रत्येक वेळी सबट्रॅक्शन केल्यानंतर जो रिमाइंडर येतो तेव्हा प्रत्येक वेळी आपण 110 फ्री मध्ये घेऊ शकतो, हो की नाही. मग चला इथे कोशंट मध्ये एक डेसिमल पॉइंट घेऊयात. घेतला. आता इथे एक डेसिमल पॉइंट घेतला म्हणजे इथे 0 घ्यायला आपण मोकळे. चला एक 0 घेऊयात. झालं. 1270 हा इतका मोठा नंबर इथे आता आपल्याला मिळालेला आहे. याला आपल्याला फार इझिली 200 ने डिवाइड करता येणार आहे की नाही? येस. चला, माझा 200 चा टेबल लर्न आहे का तुमचा? तसं तर खूप इझी असतो. 2 चा टेबल घ्यायचा आणि इथे 2 झिरोज आहेत, मग प्रत्येक ठिकाणी 2 झिरोज ऍड करत जायचे, हो ना. तुमच्या सोयीसाठी आपल्याला इथे डिव्हिजन व्यवस्थित कळावं त्यामुळे मी इथे 200 चा टेबल तयार करून घेतलेला आहे. ओके, आता आपल्याला काय हवं आहे? 1270. कुठे आहे 1270? इथे 1200 आहे, इथे 1400 आहे आणि या दोघांच्या मध्ये आहे 1270 हा नंबर, हो ना. म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल? हा नंबर घ्यावा लागेल, 206 जार घ्यावा लागेल, 1200. सो इथे घेऊयात 6 जार 1200, सबट्रॅक्ट करूयात, किती येणार रिमाइंडर? इथे 70 येणार. आता हे पहा, आपल्याला कुठपर्यंत डिवाइड करत जायचंय? तर जोपर्यंत आपला रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत डिवाइड करत जायचंय. आणि जर 0 येतच नसेल, खूप प्रयत्न करून सुद्धा,
तर मग मात्र आपल्याला थांबायचं असतं, ओके नाही. आणि ते कसं थांबायचं तेही आपण पाहिलेलं आहे. चला हे पहा, आता इथे 70 आलेलं आहे. 200 पेक्षा 70 छोटा आहे, डिवाइड नाही करू शकत, पण ऑलरेडी आपण कोशंट मध्ये एक डेसिमल पॉईंट घेतलाय. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं की एक डेसिमल पॉईंटच्या बदल्यात आपण प्रत्येक वेळी एक एक झिरो घेऊ शकतो. सो इथे एक झिरो घेऊन टाकूयात. आता इथे 700 झाले. 200च्या टेबलमध्ये 700 आहेत का? नाही. पण 600 आहेत की नाही? 200 3 जार, चला घेऊयात. 3 जार 600. 700 मधून 600 सबट्रॅक्ट केल्यानंतर 100 रिमेनिंग राहतात. आता 100 सुद्धा छोटा नंबर आहे 200 पेक्षा. चला एक फ्रीचा झिरो इथे घेऊन टाकूयात. 1000 झाले. 200च्या टेबलमध्ये 1000 आहेत. 200 5 जार 1000. चला राईट करून घेऊयात मग. 5 जार 1000. येस. आता इथे आपला रिमाइंडर आलेला आहे 0. पाहिलं, 0 येईपर्यंत आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. रिमाइंडर 0 आला म्हणजे आपलं डिव्हिजन संपलेलं आहे. आणि जेव्हा डिव्हिजन संपतं तेव्हा त्याला आपण म्हणतो डिव्हिजन टर्मिनेट झालं. म्हणून हा जो डेसिमल फॉर्म आपल्याला मिळालेला आहे तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. जेव्हा डिव्हिजन संपत नाही म्हणजे रिमाइंडर 0 येत नाही, कोशंट मध्ये कोशंट मधला एखादा डिजिट किंवा ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट होत राहतात आणि इथे 0 कधीच येत नाही, तेव्हा त्या डेसिमल फॉर्मला आपण नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणतो. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण अभ्यासलेला आहे, ओके नाही. मग आता इथे रिमाइंडर 0 आलेला आहे, सो हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. आता इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये काही विचारलेलं नाही आहे की तुम्ही सांगा हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे की नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. तुम्ही गोष्टी विसरायला नको त्यासाठी मी तुम्हाला वारंवार आठवण करून देत असते. सो इथे हा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आपल्याला मिळालेला आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 मेथड्स आहेत. आता ही झाली फर्स्ट मेथड. सेकंड मेथड तुम्ही कधी यूज करू शकता माहितीये का? त्याला काही कंडिशन्स आहेत. हे पहा, आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 200 आहे. 200 ला आपण 1000 करू शकतो की नाही? करू शकतो ना. मग जेव्हा कधी डिनॉमिनेटर मध्ये असे नंबर्स असतात की ज्यांना आपण 10, 100, 1000, 10,000, 1 लाख अशा फॉर्म मध्ये आणू शकतो, तेव्हा ती मेथड आपण यूज करू शकतो. आता हे पहा, इथे मी क्वेश्चन पुन्हा एकदा राईट करते. 127/200. आता डिनॉमिनेटर आपण 1000 इथे करू शकतो. कसं काय करू शकतो? तर या 200 ला 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 1000 मिळतं, हो की नाही? मग जर डिनॉमिनेटरला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा आपण 5 नेच मल्टिप्लाय करत असतो. तुम्हाला रूल माहिती आहे. सो हे पहा, इथे 5 ने मल्टिप्लाय करूया. डिनॉमिनेटर काय येणार? 1000 येणार. आणि इथे वरती 127 × 5 केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 635. सो राईट करूया 635. आता डिनॉमिनेटर मध्ये 1 वर किती झिरोज आहेत? 1 वर 3 झिरोज आहेत. मग आपल्याला याला डेसिमल फॉर्म मध्ये चेंज करायचंय. मग आपण काय करतो? न्यूमरेटर ऍज इट इज राईट करून घेत असतो आणि 1 वर डिनॉमिनेटर मध्ये 1 वर जितके झिरोज आहेत तितके डिजिट सोडून राईट हँडने सोडून आपण देत असतो एक डेसिमल फॉर्म. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 3 झिरोज आहेत. सो 3 डिजिट सोडून आपण देणार डेसिमल फॉर्म. सो हा 1, 2, 3 इथे येणार डेसिमल फॉर्म, बरोबर. आणि आता डेसिमल फॉर्मच्या इकडे काहीच नाही, आपण 0 राईट करतो. सो हा झाला डेसिमल फॉर्म कशाचा? तर 127/200चा. पहा, असं डिव्हिजन करून आपलं कोशंट तेच आलेलं आहे 0.635 आणि इथे सुद्धा आपला आन्सर 0.635च आलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही मेथड्स यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पण कंडिशन काय आहे? तुम्ही सेकंड मेथड तेव्हाच यूज करू शकता जेव्हा तुम्हाला जो डिनॉमिनेटर आहे त्याला 10, 100, 1000, 10,000, 1 लाख या फॉर्म मध्ये आणता येईल तेव्हाच. क्लिअर झालं? चला नेक्स्ट पाहूयात. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, इथे आपल्याला 1000 आणता येईल का? काही प्रयत्न करून 99 ला कशाने मल्टिप्लाय करणार की इथे 100 किंवा 1000 किंवा 10,000 किंवा 1 लाख असं काही आपल्याला मिळेल? नाही करता येणार की नाही. मग आता इथे सरळ चुपचाप आपली जी डिव्हिजनची मेथड आहे तीच वापरायची आहे. सो चला, इथे डिव्हिडंट आहे 25, डिवायझर आहे 99. सो 99 ने 25 ला डिवाइड करायचंय. 99 ने 25 ला कसं डिवाइड करणार? 25 तर छोटा नंबर आहे. मग काय करतो आपण? 0 ने आधी भाग घालवत असतो. सो 99 0 जार 0 सबट्रॅक्ट करूयात, मिळाले 25. आता आपल्याला काय करावं लागणार? इथे एक 0 घ्यायचे म्हटल्यावर कोशंट मध्ये डेसिमल पॉईंट घ्यावा लागणार. चला डेसिमल पॉईंट घेऊयात. कोशंट मध्ये एक डेसिमल पॉईंट घेतला तर प्रत्येक रिमाइंडर मध्ये म्हणजे प्रत्येक वेळी आपण एक 0 फ्री मध्ये घेऊ शकतो. सो इथे एक डेसिमल पॉईंट घेतलेला आहे म्हटल्यावर इथे घेऊयात एक 0. 250 झाला. आता इथे 99च्या टेबलमध्ये 250 कुठे आहे? तर 250 तर कुठेच नाहीये, इथे 297 आहे, हो ना. आणि इथे आहे 198. या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे 250. सो आपल्याला मोठा नंबर घेऊन तर जमणार नाही, मग छोटा नंबर घ्यावा लागेल. सो 99 2 जार 198.
सो 2 राईट करूयात कोशंट मध्ये, खाली राईट करूयात 198 आणि सबट्रॅक्ट करूयात 250 मधून 198. सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला किती आन्सर मिळणार, तर 50 आणि हे 252. ओके, 52 मिळाले. आता हे पहा, इथे आपण 52 हा रिमाइंडर आला, इथे एक 0 घेऊयात, कारण इथे आपण ऑलरेडी एक डेसिमल पॉईंट घेतलेला आहे, त्याच्या बदल्यात आपण इथे एक 0 घेतला. आता इथे 520 झाला. 99च्या टेबलमध्ये 520 आहे का, 520 नाहीये, 495 आहे, हो ना. सो चला 99 5 जार 495 राईट करूयात. सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्ट केल्यानंतर ना काय आन्सर येईल, तर हे 495 मग 5 आणि हे 20, सो 25 येणार इथे आन्सर. ओके, रिमाइंडर येणार 25. आता पुन्हा इथे पहा, इथे 25 होतं, पुन्हा इथे 25च आलेलं आहे. मग आता पुन्हा आपण डिवाइड करायला बसलो तर हेच रिपीट होणार आहे, 252525 पाहायचंय. चला पाहूयात. सो इथे 0 घेतला, 250 झाले. 99च्या टेबलमध्ये 250 नाहीये, मग 2 जार 198 राईट करूयात. 2 जार 198. सबट्रॅक्ट करूयात. काय येणार सबट्रॅक्शन, 52. चला इथे एक 0 घेऊयात. मग आपण ट्राय करतोय 0 रिमाइंडर 0 आणण्याचा, पण येणार आहे का 0 ते बघा. अजिबात येणार नाही 0, अडेल आहे. 2525च रिपीट होत राहणार. सो 520 आहे का, 520 नाहीये, मग 95 5 जार करायचं परत. 5 जार 495. सबट्रॅक्शन करा. काय येणार आन्सर, 25. ओ परत 25. पहा, आपण कितीही डिवाइड करत बसलो ना तर हेच 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 खाली रिपीट होणार आहे. आणि कोशंट मध्ये 252525252525 रात्र होईपर्यंत, रात्रीची सकाळ होईपर्यंत, किंवा आणखीन कितीही दिवस तुम्ही डिव्हिजन करत बसलात तरी तुम्हाला हेच आन्सर मिळणार आहे. हे डिव्हिजन काही कधी टर्मिनेट होणार नाही. सो हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म आहे हा. सो चला, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे न संपणार, रिकरिंग रिअकर म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच येणार, म्हणून त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. सो इथे राईट करूयात 0.25. आता 2525 रिपीट होत आहे ना, मग 25च्या वरती द्यायचा एक बार, झाला आपला आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. इझी आहे की नाही. नेक्स्ट आहे 3 नंबरला 23/7. सो 23 आहे डिव्हिडंड, 7 आहे डिवायझर, 7 3s आर 21. सबट्रॅक्ट करूयात. किती राहणार रिमेनिंग 2. आता 2 तर छोटा नंबर आहे, हो की नाही, मग काय करावं लागणार, एक डेसिमल पॉईंट घ्यावा लागणार. चला घेऊयात. त्या बदल्यात इथे एक 0. 7च्या टेबलमध्ये 20 नाहीये, 7 2s आर 14 आहे, घेऊयात. ओके, सबट्रॅक्शन करूयात. 6 आलं. आता 6 तर छोटा नंबर आहे म्हणल्यावर पुन्हा आपल्याला एक 0 घ्यावा लागणार. घेतला. इथे आपण डेसिमल पॉईंट घेतलेला आहे, त्या बदल्यात प्रत्येक रिमाइंडर मध्ये आपण प्रत्येक वेळी एक एक 0 घेऊ शकतो. मी पुन्हा पुन्हा आता इथून पुढे सांगणार नाही. तुम्ही आता मोठे झालेले आहात, 9th मध्ये आहात, तुम्हाला माहिती आहे डेसिमल जेव्हा आपण डिव्हिजन करत असतो तेव्हा कशा प्रकारे करायचं असतं. आता इथे 60 आलेला आहे. 7च्या टेबलमध्ये 60 आहे का, 60 तर नाहीये. 7 8 जार 56 आहे. सो 60 मधून 56 सबट्रॅक्ट करूयात. 4 आले. पुन्हा एक 0 घेऊयात. 4 छोटा आहे की नाही. आता 40 आहे का 7च्या टेबलमध्ये, 40 तर नाहीये, पण 5 जार 35 आहे. सो 40 मधून 35 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 5 रिमेनिंग राहतात. आता 5 पण छोटा झाला 7 पेक्षा. चला पुन्हा एकदा 0 घेऊयात. 50 आहे का 7च्या टेबलमध्ये, 50 तर नाहीये, पण 7 जार 49 आहे. सो 7 जार 49. 50 मधून 49 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो, हो की नाही. मग आता काय करूयात, आपण पुन्हा एकदा 0 घेऊयात. ओके, 10 झाले. इथे 7च्या टेबलमध्ये 10 नाहीये, मग 7 1 जार 7. सबट्रॅक्ट करूयात. 3. आता 7च्या टेबलमध्ये 3 आहे का, 3 तर नाहीये. 3 छोटा नंबर आहे, कसा असणार आहे, हो की नाही. इथे पुन्हा एकदा 0 घ्यायचा. 30 झाले. 7च्या टेबलमध्ये 30 आहे का, 30 नाहीये. 7 4 जार 28 आहे. 30 मधून 28 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना किती येतं, 2 येतं. मग आता इथे 0 घ्यावा लागणार, हो ना. 0 घेतला. आता 7च्या टेबलमध्ये 20 आहे का, 20 नाहीये, पण 2 जार 14 आहे. पण आता इथे पहा, इथे 20 आलेला आहे आणि इथे पहा, इथे सुद्धा 20च आहे. म्हणजे ही 20 नंतरची जी काही सायकल आहे ही पुन्हा इथे कंटिन्यू होणार. 20 नंतरची सायकल रिपीट 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 होत राहणार आहे, हो की नाही. मग आता आपल्याला हा जो कोशंट मिळालेला आहे हा असाच पुन्हा रिपीट होणार आहे. आपण काय केलं होतं, 7 2s आर 14 घेतलं होतं की नाही. मग आता इथे कोशंट मध्ये ही सायकल रिपीट होणार, म्हणजे कोशंट मध्ये काय येणार, 3.2
285714, पुन्हा 285714, पुन्हा 285714. हा काही डिजिट्सचा जो ग्रुप आहे तो रिपीट होत राहणार आहे. सो आता आपण डिव्हिजन इथेच थांबूयात. आणखीन किती लांब जाणार आहोत आपण, हो की नाही? थांबूयात आता इथेच मग, कारण हे काही टर्मिनेट होणार नाहीये. सो याचा डेसिमल फॉर्म काय येणार आहे? 3.285714. हे रिपीट होणार म्हणून याच्यावरती द्यायचं आहे एक बार. झालं. चला नेक्स्ट पाहूया. 4 नंबरला आहे 4/5. सो डिव्हिडंट मध्ये 4, डिवायझर आहे 5. 5 झिरोज आर 0. 4 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 4. आता 4 तर छोटा नंबर आहे ना, मग डेसिमल पॉईंट घेऊयात. त्या बदल्यात इथे एक 0. 5च्या टेबलमध्ये 40 आहे का? 5 8 जार 40. येस. सो रिमाइंडर इथे आपल्याला मिळालेला आहे 0. सो हे जे डिव्हिजन आहे ते टर्मिनेट झालंय इथे. म्हणजे हा जो फॉर्म आपल्याला मिळालेला आहे डेसिमल फॉर्म, तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. राईट करून घेऊयात. 4/5 चा डेसिमल फॉर्म 0.8. नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 मधला लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट सब क्वेश्चन. 17/8. 17 आहे डिव्हिडंट, 8 आहे डिवायझर. 8 2 जार 16. 17 मधून 16 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो, हो की नाही? 1 तर छोटा नंबर आहे, मग आता 1 ला कसं डिवाइड करणार? कोशंट मध्ये घेऊयात डेसिमल पॉइंट. त्या बदल्यात इथे एक 0. 10 झाला. आता 8च्या टेबलमध्ये 10 तर नाहीये, पण 8 1 जार 8 आपण नक्कीच राईट करू शकतो. तर 10 मधून 8 गेल्यानंतर ना 2 रिमेनिंग. 2 छोटा नंबर आहे, पण इथे ऑलरेडी आपण डेसिमल फॉर्म डेसिमल घेतलेला आहे की नाही, डेसिमल पॉइंट. सो त्या बदल्यात इथे पुन्हा एकदा 0 घेऊयात. 20 आहे का 8च्या टेबलमध्ये? नाही, पण 8 2 जार 16 आहे. राईट केलं. 20 मधून 16 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 4 रिमेनिंग. पुन्हा इथे आपल्याला 0 घ्यावं लागणार. 40 झाले. आता 8च्या टेबलमध्ये 40 आहे का? तर हो. 8 5 जार 40. 40 मधून 40 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 0 रिमेनिंग. म्हणजे हा टर्मिनेट झालेला आहे हे डिव्हिजन. हा जो फॉर्म आपल्याला डेसिमल फॉर्म मिळालेला आहे तो टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे 17/8 चा 2.125. चला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. किती छान क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायला सांगितलं होतं? तर रॅशनल नंबरचा P/Q फॉर्म आपल्याला दिला होता, त्याला डेसिमल फॉर्म मध्ये राईट करायला सांगितलं होतं. आणि आता बरोबर अपोजिट करायला सांगितलंय. इथे रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म दिलेला आहे आणि त्याला P/Qच्या फॉर्म मध्ये राईट करायला सांगितलंय. खूप इझी आहे. चला पाहूयात कशा प्रकारे आपल्याला चेंज करता येणार आहे. तर हे पहा, हा डेसिमल फॉर्म आहे रॅशनल नंबरचा. 0.6 बार और 6 पॉइंट वरती पॉइंट दिलाय की नाही. याचा काय अर्थ आहे की हा जो 6 आहे, हा जो 6 डिजिट आहे तो रिअकर होतोय, पुन्हा 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 येतोय. म्हणजे कसं आहे 0.6666666 तो 6 काही संपत नाही, तो अखंड चालू राहतो. म्हणून त्याला आपण कसं राईट करतो? 6 आणि वरती बार किंवा पॉइंट म्हणा. जर हा पॉइंट नसता, हे पहा, जर हा पॉइंट नसता, नुसतं असं असतं 0.6, तर याचा आपण P/Q फॉर्म, या डेसिमल फॉर्मचा P/Q फॉर्म आपण कसा राईट केला असता? आठवतंय का तुम्हाला? आपण क्लास 7 क्लास 8 मध्ये असताना डेसिमल फॉर्मला P/Qच्या फॉर्म मध्ये फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये राईट करत होतो. कसं राईट करत होतो? तर हे पहा, इथे डेसिमल पॉइंट आहे. डेसिमल पॉइंटच्या नंतर किती डिजिट आहे? 1 डिजिट आहे, बरोबर. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1 वर किती झिरोज? 1 डिजिट आहे की नाही डेसिमल पॉइंट नंतर. मग डिनॉमिनेटर मध्ये 1 वर 1 0 आणि वरती विदाउट डेसिमल पॉइंट आपल्याला जो नंबर दिलेला असतो तो राईट करायचा. सो इथे कोणता नंबर आहे? 06 म्हणजेच 6, ओके नाही. सो या डेसिमल फॉर्मचा फ्रॅक्शनल फॉर्म आपण इथे तयार केला 6/10. पण इथे हा बार और हा पॉइंट आल्यामुळे हे पूर्ण गणितच वेगळं होऊन जातं, हो की नाही. हा पॉइंट आपल्याला काय इंडिकेट करतो? तर 0.6666 कंटिन्युएशन मध्ये आहे, तो कधीच थांबत नाहीये. सो अशा प्रकारे 0.6 बारचं मिनिंग आहे. आता याला P/Qच्या फॉर्म मध्ये कसं काय तयार करणार? तर चला हे पहा, काय करायचं आपल्याला? 0.6 बार याला आपण म्हणायचं आहे x. आता ही जी मेथड आहे ना, ही अशीच यूज करायची, याच्यामध्ये काहीच चेंजेस करायचे नाहीयेत. खूप इझी आहे, लक्ष द्या, तुम्हाला लगेच कळणार आहे.
या मेथडमध्ये काहीच चेंज करायचे नाहीत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला लर्न करायच्यात, या सगळ्या स्टेप्स लर्न करायच्यात. आलं लक्षात? हे पहा, आता इथे आपण हा जो डेसिमल फॉर्म आहे ना याला एक्स म्हणायचा आहे. सो लेट एक्स इज इक्वल टू 0.6 बार. ओके, आता या 6 बार और 6 पॉइंटचा अर्थ काय असतो तर 0.6666. ओके नाही, याला आपण म्हणूयात 1. इक्वेशन 1, एक्स ची व्हॅल्यू काय आहे इथे ही आहे, याला इक्वेशन 1 म्हणायचं. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, दोन्ही इक्वल टू च्या राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड दोन्ही साइड्सला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. कितीने मल्टिप्लाय करायचंय तर ते कोण ठरवतं माहितीये का, तर हा जो डेसिमल फॉर्म आपल्याला दिलेला आहे तो ठरवतो की दोन्हीला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय. तर हे पहा कसं ठरतं ते पहा, समजून घ्या. डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, आता किती डिजिट्स आहेत ते आपल्याला सांगता येतंय का, ते सांगता येत नाही. पण काय सांगता येतंय, किती डिजिट्स रिपीट होत आहेत. सो इथे 6 या एकाच डिजिटवर पॉइंट दिलेला आहे, म्हणजे 6 हा जो डिजिट आहे तो रिपीट होतोय, एक डिजिट रिपीट होतोय म्हटल्यावर 1 वर 1 0. काय लक्षात घ्यायचंय, 1 वर 1 0 म्हणजेच 10. सो दोन्ही इक्वेशनच्या राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड दोन्ही साइड्सला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करायचंय. सो लेट्स राइट हियर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय 10. 10 ने का मल्टिप्लाय करतोय लक्षात आलं ना तुम्हाला, किती डिजिट्स रिपीट होत आहेत. सो इथे 1 डिजिट रिपीट होत आहे म्हटल्यावर 1 वर 1 0 10. सो 10 ने आपल्याला दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय करायचं. सो x इंटू 10 इज इक्वल टू 0.6666. आता इथे तुम्ही 2 6 घ्या, 3 6 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, काही फरक पडणार नाहीये. सो इथे 6 रिपीट होतोय. सो इथे आपण किती घेतलेले आहेत, 4 घेतलेत ना, तसेच ठेवूयात 0.6666 आणि कंटिन्युएशन आहे म्हणून इथे आपण असं डॉट 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 केलेलं आहे. इंटू 10 करूयात. आता 10 इंटू एक्स किती झाले, 10x इज इक्वल टू, आता हे पहा यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. आता हे डॉट 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 थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा, विसरून जा. ओके, फक्त हा नंबर आणि हा नंबर यांना मल्टिप्लाय करायचं एवढंच लक्षात घ्या. जेव्हा कधी आपण मल्टिप्लिकेशन करत असतो 10 ने, 100 ने, 1000 ने, 10,000 ने, अशा नंबर्सने जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा जो डेसिमल पॉइंट आहे तो राईट हँड साइडला शिफ्ट होतो. हे आपण या आधीच्या क्लासेसमध्ये अभ्यासलेलं आहे. जर विसरला असाल तर तो कसा शिफ्ट होतो तेही समजून घ्या. हे पहा इथे सेम मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण. सो 10 6 आर 60, राईट केला 0, 6 कॅरी ओव्हर. आता 10 हा 6, ओके नाही, 10 6 आर 60 प्लस कॅरी ओव्हरचा 6 किती झाले 66. 66 मधला 1 6 इथे 1 कॅरी ओव्हर. त्यानंतर 10 6 आर 60, कॅरी ओव्हरचा 6 66, 6 इथे 6 कॅरी ओव्हर. 10 6 आर 60 प्लस 6 66, 6 इथे 6 कॅरी ओव्हर. 10 zeros are 0 प्लस 6 6. ओके, आता डेसिमल पॉइंट कुठे द्यायचा तर मल्टिप्लिकेशन मध्ये. हे पहा कुठे आहे, डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, 1 2 3 4, 4 डिजिट्स आहेत. मग जे आपला आन्सर आलेला आहे त्यामध्ये सुद्धा राईट हँड साइडने 4 डिजिट सोडून द्यायचं असतं आपल्याला डेसिमल पॉइंट. सो 1 2 3 4 इथे येणार डेसिमल पॉइंट. पहा आपला आन्सर काय आलं 6.666. पहा शिफ्ट झाला ना, हा जो डेसिमल पॉइंट आहे तो एक डिजिट शिफ्ट झालाय. आता एक डिजिट का शिफ्ट झाला, कारण 1 वर 1 0 आहे म्हणून. जर इथे 2 झिरोज असते तर 2 डिजिट शिफ्ट झाला असता, 3 झिरोज असते तर 3 डिजिट शिफ्ट झाला असता. कळालं का लॉजिक. सो चला इथे राईट करून घेऊयात आपला आन्सर 6.666. आता हा 0 का राईट केला नाही, हे पहा मुलांनो, इथे आपण 6.6666 घेतलंय पण पुढे पण 666 आहेतच ना, ते कंटिन्युएशन मध्ये आहेत. आपण फक्त एवढ्यालाच मल्टिप्लाय केलंय, हो ना, हे कंटिन्युएशन मध्ये आहे म्हणून हा 0 नाही राईट केला तरी चालतो आणि आपण इथे राईट केलेला नाहीये. सो हे आलं आपलं आन्सर. आता याला नाव देऊयात इक्वेशन नंबर 2. आता हे जे इक्वेशन आपल्याला सेकंड नंबरचं इक्वेशन आलेलं आहे, या इक्वेशन मधून आपल्याला फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं असतं. लक्षात घ्या, हीच मेथड आहे. याच पद्धतीने तुम्हाला कोणत्याही डेसिमल रॅशनल नंबरच्या कोणत्याही डेसिमल फॉर्मला P/Q च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं असतं. सो ही मेथड व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. सो
इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 आता आपल्याला सबट्रॅक्ट करायचंय. सो इथे राईट करून घेऊयात सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. सो राईट हँड साइड मधून सबट्रॅक्ट करायचं, लेफ्ट हँड साइड मधून सबट्रॅक्ट करायचं. सो 10x मायनस एक्स आणि आता 6.666 मायनस 0.666. आता हे पहा, इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. इथे डेसिमल पॉइंट नंतर 36 आहेत, म्हणून आपण फर्स्ट इक्वेशन मधलं हे जे आपण हा जो नंबर आहे ना 0.6666 त्यातले फक्त 36 इथे राईट केलेले आहेत. इथे डेसिमल नंतर 36 आहेत, म्हणून सबट्रॅक्शन करते वेळी सुद्धा डेसिमल नंतर आपण 36 घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. रिझन मी तुम्हाला पहिलं पण सांगितलंय, कारण हे 6 कंटिन्युएशन फॉर्म मध्ये आहेत. तुम्ही कमी घ्या जास्त घ्या काही फरक पडणार नाही, पण आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये इझी हवंय, सोपं काम हवंय, कठीण कशाला करायचं. म्हणून डेसिमल पॉइंट नंतर इथे जितके डिजिट्स आहेत तितकेच डिजिट्स आपल्याला सेकंड नंबर मध्ये सुद्धा डेसिमल पॉइंट नंतर घ्यायचे. म्हणून इथे 3 आहेत, मग इथे सुद्धा आपण 3 घेतले. चला 10x मधून 1x सबट्रॅक्ट करा, किती होणार 9x इज इक्वल टू. आता हे पहा, यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं, तर इथले इथे तुम्हाला करता येते हो. हे पहा, इथे 36 इथे 36 मधून 36 गेले, 0 राहिले. 6 मधून 0 गेला, किती राहणार 6 राहणार. इतकं सोपं आहे. जरी तुम्हाला आता इथे कळत नसेल, जर तोंडी सांगितलं तर हे पहा अशा प्रकारे सबट्रॅक्शन करूयात. या 6 मधून हा 6 गेला, 0 हे 0 हे 0. आता डेसिमलच्या ठिकाणी डेसिमल पॉइंट 6 मधून 0 गेला 6 झालं. तेच आता मी इथे सांगितलं होतं की नाही. सो इथे आपला आन्सर आलेला आहे 6. डेसिमल पॉइंट नंतर 0च आहे, त्यामुळे त्यांची काहीच व्हॅल्यू नाही राईट केलं तरी चालणार आहे. सो 9x इज इक्वल टू 6. आता आपल्याला काय करायचंय, या x ची व्हॅल्यू हवी आहे म्हटलं 9 ला तर पाठवावं लागणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला, हो ना, पाठवून देऊयात. सो x इज इक्वल टू 6/9. आता या दोघांनाही आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये चेंज करता येणार आहे. दोघंही 3 ने डिव्हिजिबल आहेत. सो 3 2s are 6 आणि 3 3s are 9, बरोबर. सो x इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 2/3 आणि x आपण काय घेतलं होतं, x इज इक्वल टू 0.6 बार, हो ना. मग x च्या जागी आपण राईट करूया 0.6 बार इज इक्वल टू काय आन्सर आलेला आहे आपलं 2/3. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. डेसिमल फॉर्मचा p/q फॉर्म. कळालं कशा प्रकारे आपण इथे आन्सर आपला फाइंड आउट केलेला आहे. खूप इझी आहे. जरी तुम्हाला आता इथे फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर डिफिकल्ट वाटत असलं तरी आणखीन 2 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला फार इझी वाटणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. हे पहा, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. काय आहे 0.37 बार. आता 37 बार याचा काय अर्थ होतो, 37 रिपीट होत आहे, रिअकर होत आहे, कंटिन्युएशन मध्ये आहे 37. सो सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं, स्टेप्स लक्षात आल्या, पाठ झाल्या, या नंबरला x घ्यायचं असतं. सो लेट x इज इक्वल टू 0.37 बार. 37 बार म्हणजे 37 कंटिन्यू आहे, रिपीट होत आहे, ते इथे राईट करून घेऊयात. सो x इज इक्वल टू 0.37373737 कितीही राईट करा, नो प्रॉब्लेम. पण इथे जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं, आपण आपले कॅल्क्युलेशन्स इझी करायचे, डिफिकल्ट कडे जायचं नाही. सो इथे आपण 3737 2 टाइम्सच 37 घेतलेलं आहे आणि पुढे डॉट 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 अशा प्रकारे राईट केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर मल्टिप्लाय करायचं असतं इक्वेशनच्या. हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला. मग आता कशाने मल्टिप्लाय करणार, 10 ने मल्टिप्लाय करणार, 100 ने, 1000 ने, 10,000 ने, 1 लाख ने, कशाने मल्टिप्लाय करणार, तर ते कोण ठरवतं, तर हे पहा इथे आपला जो नंबर आहे त्यामध्ये बार किती डिजिट्स वर आहे ते ठरवतं. आता इथे किती डिजिट्स वर बार आहे, तर 2 डिजिट्स वर बार आहे, म्हणजे 1 वर किती झिरोज घ्यायचे, 1 वर 2 झिरोज घ्यायचे. ओके, 1 वर 2 झिरोज म्हणजे किती झाले 100. सो इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला आता आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 100 ने. सो मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय 100, x into 100 is equal to 0.3737 into 100. आता 100 into x किती होणार, 100x is equal to यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं 1 वर 2 झिरोज आहेत, म्हणजे हा जो डेसिमल पॉइंट आहे तो किती डिजिट्स राईटला सरकेल, तर 2 डिजिट्स, कारण 1 वर 2 झिरोज आहेत. सो इथे डेसिमल पॉइंट आहे, 2 डिजिट्स राईटला सरकणार, म्हणजे तो जाणार इथे.
चला मल्टिप्लाय करून पाहूया. आता मल्टिप्लाय कसं करायचं आपल्याला, तर हा नंबर आहे तो ऍज इट इज डेसिमल पॉईंट न देता आपण राईट करत असतो आणि 100 ने मल्टिप्लाय करते म्हणून पुढे 2 झिरोज द्यायचे. सो चला राईट करून घेऊयात. डेसिमल पॉईंट आता या स्थितीला मी दिलेला नाहीये, 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून 2 झिरोज पुढे लागणार. ओके, आता डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. कुठे देणार, तर इथे कुठे आहे, राईट हँड साईडने 4 डिजिट सोडून, हो ना, म्हणजे प्रोडक्ट आलेला आहे त्या प्रोडक्ट मध्ये सुद्धा राईट हँड साईडने 4 डिजिट सोडून येणार इथे डेसिमल पॉईंट आला. आता हे पहा, मी म्हटलं होतं ना इथे येणार 2 डिजिट्स राईटला सरकणार डेसिमल पॉईंट, त्याचप्रमाणे 2 डिजिट्स राईटला इथे सरकलेला आहे डेसिमल पॉईंट. आता हा नंबर असा पाहायला थोडासा वेगळा वाटतोय की नाही, इकडे 0 आहे इकडे 0 आहे, ज्यांचं इथे काहीच काम नाहीये. हे पहा डेसिमल पॉईंट आहे, या डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला इकडे 0 आहे, याचं काय व्हॅल्यू आहे का इथे, अजिबात नाही, तो इथे नसला तरी चालणार आहे, हो ना. त्याचप्रमाणे डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला इकडे 2 झिरोज आहेत, यांची इथे काही व्हॅल्यू आहे का, काहीच व्हॅल्यू नाहीये, हो ना, मग तेही नाही राईट केले तरी चालणार आहे. सो ते आपण इथून रिमूव्ह करूयात. सो आन्सर काय येणार आहे 37.37. याला देऊयात इक्वेशन नंबर 2 असं नाव. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं असतं, दोन्ही इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करत्या वेळी लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची, राईट हँड साइड मधून राईट हँड सबट्रॅक्ट करायची. चला नेक्स्ट इथे स्टेप राईट करून घेऊया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. 100x मायनस x इज इक्वल टू, यामधून हे सबट्रॅक्ट करायचं आहे. सो 37.37 त्यामधून 0.37. ओके, आता मी जसं की तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलं की डेसिमल नंतर जितके डिजिट्स आहेत तितकेच इकडे घ्यायचे आहेत, जास्तीची घ्यायची काही गरज नाही, जास्तीची घेतलं तर आपला गोंधळ होईल, हो ना. त्यामुळे 37 रिपीट होतंय की नाही दोन्हीकडे, मग ते आपल्यावर आहे की किती वेळा ते आपण राईट करायचंय, हो ना. सो इथे डेसिमल नंतर ना एकदा आपण 37 राईट केला, इथे सुद्धा डेसिमल नंतर ना एकदा 37 राईट करूयात. आता 100x मधून एक x गेला, किती राहिले 99x इज इक्वल टू, सबट्रॅक्शन करा, डेसिमल नंतर 37 डेसिमल नंतर 37 सबट्रॅक्ट केल्यानंतर तिथे झिरोच राहणार, हो की नाही. आणि 37 मधून 0 गेला, किती राहिले 37. सो इथे आन्सर येणार 37. सबट्रॅक्ट करून बघायचंय, हे पहा 7 मधून 7 गेला 0, 3 मधून 3 गेला 0, डेसिमलच्या ठिकाणी डेसिमल, 7 मधून 0 गेला 7, 3 च्या ठिकाणी इथे पुन्हा इथे काहीच नाही म्हणजे 0, 3 मधून 0 गेला 3. सो 37 आन्सर आलं इथे आपलं. आता x ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे, मग 99 ला पाठवावं लागणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला. सो x इज इक्वल टू 37 डिवाइडेड बाय 99. आता इथे मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे डिवाइड कसं काय झाला माहितीये तुम्हाला. आपण जेव्हा तो एखादा नंबर और एखादा व्हेरिएबल त्याची साईड चेंज करतो, लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला जातो किंवा राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला जातो, तेव्हा अपोजिट ऑपरेशन होत असतं. इथे मल्टिप्लिकेशन आहे, तो राईट हँड साईडला गेला 99 म्हणून डिव्हिजन मध्ये चेंज झाला. मल्टिप्लिकेशनचं होतं डिव्हिजन, ऍडिशनचं होतं सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनचं होतं ऍडिशन, माहितीये तुम्हाला. सो x इज इक्वल टू 37/99. पण x काय आहे, x आहे 0.37 बार. एक्सच्या जागी x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि आपलं हे आन्सर राईट करूयात 37/99. हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. या डेसिमल फॉर्मला आपण p/q च्या फॉर्म मध्ये इथे चेंज केलेला आहे. पाहिलात किती इझी आहे, फक्त लक्षात ठेवायची ही मेथड. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आन्सर पर्यंत पोहोचायचं आहे. चला नेक्स्ट पाहूयात, खूप इझी आहे. 3.17 बार, ओके 3.17 बार. सो याला आपल्याला घ्यायचं आहे x. सो लेट x इज इक्वल टू 3.17 बार. 17 बार म्हणजेच 1717 रिपीट होत आहे. सो x इज इक्वल टू 3.17171717. याला इक्वेशन 1 नाव देऊयात. आणि आता दोन्ही या इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. कितीने मल्टिप्लाय करणार आता इथे, तर पहा डेसिमल नंतर ना जे डिजिट्स आहेत, किती डिजिट्स वर बार आहे 2 डिजिट्स वर. सो 1 वर किती झिरोज 2 झिरोज, 1 वर 2 झिरोज म्हणजे 100. मग दोन्ही साइड्सला इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचंय. सो लेट्स राइट हियर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय 100. So x into 100 is equal to 3.1717 into 100. Okay. x into 100, 100x is equal to, चला मल्टिप्लिकेशन करा. काय करायचंय, विदाउट डेसिमल पॉइंट आपल्याला तो नंबर ऍज इट इज खाली राईट करून घ्यायचा आहे. पुढे हे 2 झिरोज देऊन घ्यायचे. ओके, आता मला सांगा डेसिमल पॉइंट कुठे येणार, तर इथे 4 डिजिट्स आहेत ना डेसिमल नंतर ना, मग इथून सुद्धा 1 2 3 4 डिजिट सोडायचे, देऊन घ्यायचा डेसिमल पॉइंट.
ओके, आता हे अशी स्टेप तुम्ही नाही केली तरीही चालणार आहे. डायरेक्टली मल्टिप्लिकेशन कसं करायचंय, किती झिरोज आहेत, 2 झिरोज आहेत, मग डेसिमल पॉईंट किती डिजिट्स राईटला सरकणार, तर 2 डिजिट्स राईटला सरकणार. जर 1 झिरो असता तर 1 डिजिट राईटला सरकला असता. 3 झिरोज असते तर 3 डिजिट्स राईटला सरकला असता. 4 डिजिट्स असते तर म्हणजे 4 झिरोज असते तर 4 डिजिट्स राईटला सरकला असता डेसिमल पॉईंट. कळालं? चला त्याला इक्वेशन 2 नाव देऊयात. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूयात. लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड मधून राईट हँड साइड. सो 100x मायनस x इज इक्वल टू 317.17 मायनस 3.17. इथे 117 राईट केले ना, 2 डिजिट्स घेतलेत ना डेसिमल नंतर ना, इथे सुद्धा 2च डिजिट्स घ्यायचे आहेत डेसिमल नंतर सबट्रॅक्ट करते वेळी. चला आता इथल्या इथे सुद्धा तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. डेसिमल नंतर 17, डेसिमल नंतर 17, 17 मधून 17 गेले 0. सो डेसिमल नंतर काहीच नाहीये, 0 आहे. आता 7 मधून 3 गेला किती, 4. 1 ऍज इट इज, 3 ऍज इट इज. सो 314 येणार इथे या सबट्रॅक्शनचं आन्सर. इथल्या इथे जर जमत नसेल तर रफ वर्क मध्ये तुम्ही अशा प्रकारे सुद्धा सबट्रॅक्शन करून पाहू शकता. 7 मधून 7 गेले 0, 1 मधून 1 गेले 0, डेसिमलच्या जागी डेसिमल. 7 मधून 3 गेले 4, 1 ऍज इट इज, 3 ऍज इट इज. पाहिलं, 314. आता 99 ला पाठवूयात राईट हँड साइडला इक्वल टूच्या. सो x इज इक्वल टू 314 डिवायडेड बाय 99. x काय आहे, x आहे 3.17 बार. सो एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू राईट केली आणि P अपॉन Q चा हा जो फॉर्म आपल्याला मिळालेला आहे तो इथे राईट केला. झालं या क्वेश्चनचा आन्सर. इझी आहे की नाही? चला नेक्स्ट पाहूयात. 4 काय दिलेला आहे 4 नंबरला, तर 15.89 बार. सो फर्स्ट स्टेप काय, तर दिलेल्या डेसिमल फॉर्मला x म्हणायचं आहे. लेट x इज इक्वल टू 15.89 बार. आता 89 बार म्हणजे काय, तर 8989 रिपीट होत आहे. मग ते आपण इथे राईट करूयात. x इज इक्वल टू 15.8989 अँड कंटिन्युएशन फॉर्म. ओके, याला नाव द्यायचंय इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 ला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. कशाने मल्टिप्लाय करायचं हे कोण ठरवतं, तर हा जो नंबर आहे ना डेसिमल नंतर ना किती डिजिट्स वर बार आहे तो ठरवतो की कशाने मल्टिप्लाय करायचं. आता पहा, डेसिमल नंतर ना किती डिजिट्स वर बार आहे, तर 2 डिजिट्स वर. म्हणजे 1 वर किती झिरोज, 2 झिरोज. 1 वर 2 झिरोज म्हणजे 100. सो या इक्वेशनला आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करायचंय. सो लेट्स राईट हिअर मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय 100. सो x into 100 is equal to 15.8989 into 100. ओके, मल्टिप्लाय करूयात. 100 into x, 100x is equal to, मल्टिप्लिकेशन खूप इझी आहे हो की नाही. 1 वर किती झिरोज आहेत, 2 झिरोज आहेत, म्हटल्यावर डेसिमल पॉइंट 2 डिजिट्स राईटला सरकणार. म्हणजे इथे येणार 1589 आणि इथे या ठिकाणी 2 डिजिट्स राईटला सरकणार डेसिमल पॉइंट. पाहायचंय कसं, हे पहा मल्टिप्लिकेशन कसं करतो, तर विदाउट डेसिमल फॉर्म जो नंबर आहे तो ऍज इट इज कॉपी करतो. 100 ने मल्टिप्लाय केलंय म्हणून 2 झिरोज 100चे इथे देऊन घ्यायचे. आता कुठे डेसिमल पॉइंट, तर 4 डिजिट सोडून राईट हँड साइडने 1 2 3 4 हो ना, मग इथून सुद्धा 4 डिजिट सोडायचे. सो 1 2 3 4 इथे येणार. पहा मी म्हटलं होतं की नाही 2 डिजिट्स राईटला सरकणार. सरकला 2 डिजिट्स राईटला डेसिमल पॉइंट हो ना. चला मग आता इथे आपण हे जे 2 झिरोज राईट केले त्याची इथे काहीच व्हॅल्यू नाहीये, मग ते इथे आपण कट करून टाकूयात आणि अशा प्रकारे आपला नंबर राईट करूयात आणि याला नाव देऊयात इक्वेशन नंबर 2. ओके, आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, तर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचंय. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. सो लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची, राईट हँड साइड मधून राईट हँड साइड सबट्रॅक्ट करायची. सो 100x मायनस x इज इक्वल टू 1589.89 मायनस 15.89. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे, डेसिमल नंतर जितके डिजिट्स आहेत इक्वेशन नंबर 2 मध्ये तितकेच डिजिट्स आपल्याला इक्वेशन नंबर 1 च्या नंबर मध्ये घ्यायचे. डेसिमल नंतर 89, इथे 2 डिजिट्स घेतले ना, 89 घेतलं, इथे सुद्धा 89, 2च डिजिट्स घ्यायचे, जास्त घ्यायचं नाही. चला सबट्रॅक्शन करूयात. इथे येणार 99x इज इक्वल टू 89 मधून 89 गेले 0, म्हणजे डेसिमल नंतर 0 आलेला आहे. आता 9 मधून 5 गेला किती राहणार, 4 हो ना. चला सबट्रॅक्शन करून पाहूया. नाही तरी आधी इथे पहा 9 मधून 5 गेला 4, 8 मधून 1 गेला 7, 5 1. सो 1574 येणार आन्सर. बघू 1574 येते का. सो 0 0 डेसिमल 4 7 5 1. येस सेम आलंय.
नेक्स्ट स्टेप मध्ये x इज इक्वल टू 1574 डिवायडेड बाय 99 आणि x काय आहे, x आहे 15.89 बार. राईट करूयात एक्सच्या जागी आणि हा पी अपॉन क्यूचा फॉर्म. ओके, हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता या प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 3 मधला लास्ट सब क्वेश्चन 2.514 बार. आता पहा इथे बार कुठे आहे, 3 डिजिट्स वर बार आहे. 3 डिजिट्स वर बार म्हणजे 514 रिपीट होत आहे, हो ना. सो लेट x इज इक्वल टू 2.514 आणि 2.514 बार म्हणजे काय, तर x इज इक्वल टू 2.514 514 514 514 रिपीट रिपीट रिपीट. आपण 2 टाइम्स इथे रिपिटेशन फॉर्म राईट केला आणि पुढे डॉट 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 असं दिलेलं आहे. आता त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूयात. आता या इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. कितीने मल्टिप्लाय करणार, बार किती डिजिट्स वर आहे, 3 डिजिट्स वर, म्हणजे 1 वर किती झिरोज घ्यायचे, 3 झिरोज. 1 वर 3 झिरोज म्हणजे किती नंबर झाला, 1000. सो या इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स of equation 1 by 1000. So x into 1000 is equal to 2.514514 into 1000. So इथे येणार 1000x is equal to, आता पहा यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. 1 वर किती झिरोज आहेत, 3 झिरोज आहेत, म्हणजे हा जो आपला डेसिमल पॉइंट आहे तो 3 डिजिट्स राईटला सरकणार. सो 1 2 3 4 नंतर न लागणार इथे डेसिमल पॉइंट. ओके, म्हणजे काय येणार नंबर हा 2514 डेसिमल पॉइंट 514 अशा प्रकारे नंबर येणार. आणि जर तुम्हाला मल्टिप्लाय करायचंच आहे आपल्या जुन्या पद्धतीने तर पहा कसं येणार. जेव्हा आपल्याला मल्टिप्लाय करायचं असतं 10 ने 100 ने 1000 ने, तेव्हा आपण काय करतो, दिलेला नंबर ऍज इट इज खाली कॉपी करतो विदाउट डेसिमल फॉर्म. ओके, जितके झिरोज आहेत ते त्याच्या पुढे राईट करून देतो. झालं आपलं मल्टिप्लिकेशन. आता डेसिमल पॉइंट कुठे द्यायचा तो मुद्दा आला. तर पहा डेसिमल पॉइंट राईट हँड साइडने जो नंबर आहे त्या नंबरच्या राईट हँड साइडने डेसिमल पॉइंट कुठे आहे, किती डिजिट सोडून आहे ते पाहायचंय. सो 1 2 3 4 5 अँड 6 6 डिजिट सोडून आहे डेसिमल पॉइंट. म्हणजे आपलं प्रोडक्ट आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा 6 डिजिट सोडून द्यायचा डेसिमल पॉइंट. सो 3 4 5 अँड 6 इथे येणार डेसिमल पॉइंट. ओके, पहा 3 डिजिट सरकलं का, इथे 2 नंतर न होता इथे 4 नंतर न आपण दिला 1 2 3 3 डिजिट्स बरोबर इथे डेसिमल पॉइंट सरकलेला आहे. सो इतकी मेहनत करायची गरज नाहीये. जसं मी तुम्हाला सांगितलं झिरोज बघायचे किती झिरोज आहेत आणि तेवढा आपला डेसिमल पॉइंट राईटला सरकवायचा आहे. 1 झिरो असेल तर 1 डिजिट सरकणार, 2 झिरोज असतील तर 2 डिजिट सरकणार, 3 झिरोज असतील तर 3 डिजिट सरकणार. ओके, या इक्वेशनला नाव देऊयात 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूयात. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फ्रॉम 1 इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, सो लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची आहे. त्यासाठी 1000x मायनस x इज इक्वल टू 2514.514 मायनस हे करायचे आपल्याला 2.514. आता इथे मी 514 इतकंच घेतलेलं आहे. 514 हा पुढचा 514 घेतलेला नाही. का घेतलेला नाही ते तुम्हाला मी याआधी सुद्धा सांगितलेलं आहे. व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही पाहत नाही आणि मग कमेंटमध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स विचारता. सगळे आन्सर्स आपले व्हिडिओमध्येच असतात. डेसिमल नंतर ना 3 डिजिट्स आहेत ना इथे, मग इकडे सुद्धा आपण 3च डिजिट्स घेतलेले आहेत. जास्तीचं काम करायची गरज नाहीये. 514 514 514 हे रिपीटच होत जाणार आहे. तुम्ही कितीही घेतले 514 तरी चालणार आहे. त्यामुळे इथे आपण एकदाच 514 घेतलं. डेसिमल नंतर ना एकदा 514, इकडे सुद्धा डेसिमल नंतर ना एकदा 514. ओके, चला सबट्रॅक्ट करूया. 1000x मधून एक x गेला, किती 999x इज इक्वल टू सबट्रॅक्शन करूया. सो 514 मधून 514 गेले, किती 0. सो आता तो विषय सोडून द्या. डेसिमल आता पॉइंट लागणारच नाही कारण की डेसिमल नंतर 0 येणार आहे. आता 2 मधून हा 2 घालवा, किती येणार 2. सो काय येणार आन्सर 2512. हे पहा यांचा विषय संपला कारण या दोघांना सबट्रॅक्ट केल्यानंतर 0 येणार आहे. आणि 4 मधून 2 गेले, किती 2. बाकीचे जे डिजिट्स आहेत ते ऍज इट इज राईट करायचं. सो 2512. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे 999 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साइडला. सो एक्स इज इक्वल टू 2512 डिवायडेड बाय 999. एक्स म्हणजे काय घेतलं होतं आपण 2.514 बार. सो एक्सच्या जागी ते राईट करून घेऊयात. 2.514 बार इज इक्वल टू काय आलेला आहे पी अपॉन क्यू फॉर्म
2512 डिवायडेड बाय 999. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. आणि अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 2.1 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.